हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल जॉग्राफिकल स्टडीज. 12th जॉग्राफीच्या सिरीजला आपण सुरुवात केलेली आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 12th मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. अभ्यासक्रमाचा एक ओव्हरव्ह्यू आपण घेतलेला होता. त्यामध्ये आपण कोणकोणते लेसन्स अभ्यासणार आहोत, वर्षभरामध्ये त्याचा आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे याविषयी त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या भाग 1 या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. लोकसंख्या अभ्यासत असताना लोकसंख्या हा अत्यंत महत्त्वाचा कंपोनंट आहे. त्यामुळे या मानवी भूगोलाशी रिलेटेड असल्याकारणाने लोकसंख्या भाग 1 म्हणून हे पहिलं प्रकरण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये ठेवलेलं आहे. आणि या पहिल्या प्रकरणाचा लोकसंख्या भाग 1 मध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत, कशा पद्धतीनं लोकसंख्या भाग 1 मध्ये आपण लोकसंख्येशी रिलेटेड गोष्टीवरती अभ्यास करायचा आहे, हे आपण या पूर्ण लेसनच्या माध्यमातून पाहणार आहोत. मग लोकसंख्या हा घटक अभ्यासत असताना लोकसंख्येशी रिलेटेड असलेले सर्व घटक हे खूप महत्त्वाचे असतात. मग ते कोणकोणते आहेत तर बघा, लोकसंख्येशी रिलेटेड लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्रियांचं आणि पुरुषांचं जे प्रमाण आहे ते कशा पद्धतीचं आहे संपूर्ण जगभरामध्ये. यावर्षीचा जो भूगोल आपला, जसा आपण 11वी मध्ये प्राकृतिक भूगोल संपूर्ण जगाचा प्राकृतिक भूगोल अभ्यासला, त्याच पद्धतीनं यावर्षी सुद्धा आपल्याला संपूर्ण जगाचा मानवी भूगोल अभ्यासायचा आहे. म्हणून मग जगभराचा विचार करता लिंग गुणोत्तर कशा पद्धतीचा आहे, वेगवेगळ्या खंडामध्ये लिंग गुणोत्तराची रचना कशा पद्धतीची आहे, लिंग गुणोत्तराबरोबरच त्या ठिकाणचं शिक्षण आहे, लोकसंख्येशी संबंधित असलेला घटक लिंग गुणोत्तर, शिक्षण, व्यवसाय, त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती, या सर्व घटकांचा आपल्याला आढावा घ्यावा लागतो. आणि मग आपल्याला लोकसंख्या हा घटक अभ्यासण्यासाठी सुलभ जातो. त्याचबरोबर त्यांची वयोरचना कशा पद्धतीची आहे, म्हणजे स्त्रियांचं प्रमाण, बालकांचं प्रमाण कसं आहे, वृद्धांचं प्रमाण किती आहे, या गोष्टीचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यावा लागतो. आणि हे सगळे घटक अभ्यासल्यानंतर लोकसंख्या घटक अभ्यासणं आपल्याला सहज सुलभ होतं. मग आता लोकसंख्येचं वितरण हा आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये लोकसंख्या वितरण हा चार्टच्या साहाय्याने आपण जर पाठ्यपुस्तक तुम्ही उघडून बघितलं असेल, टेक्स्टबुकमध्ये आपल्याला लोकसंख्येचं वितरण हे दाखवत असताना या ठिकाणी अशा 2 फिगर काढलेल्या आहेत. म्हणजे या संपूर्ण पृथ्वीपृष्ठावरती का, कारण की आपण यावर्षी काय अभ्यासणार आहोत, जगाचा मानवी भूगोल. मग हे अभ्यासत असताना आपल्याला 7ही खंडांचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आशिया आहे, आफ्रिका आहे, युरोप आहे, उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आहे, अंटार्क्टिका आहे. या 7ही खंडांवरती लोकसंख्या कशा पद्धतीनं तिचं वितरण झालेलं आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला डायग्रामच्या साहाय्याने लोकसंख्येचं वितरण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी बघा, पहिल्या डायग्राममध्ये दाखवलं आहे खंडांतर्गत भूमीची टक्केवारी, आणि दुसऱ्या डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे, लोकसंख्या वितरणाची टक्केवारी. म्हणजे काय तर संपूर्ण पृष्ठावरती हे 7ही जे काही खंड आहेत त्यांनी किती भूमीचा भाग व्यापलेला आहे, किती टक्के भूमीचा भाग प्रत्येक खंडाच्या वाट्याला आलेला आहे, हे या आपण डायग्रामच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि लोकसंख्या वितरणाची टक्केवारीचा जो डायग्राम हा काढलेला आहे, तर त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक खंडावरती किती टक्के लोकसंख्या उपलब्ध आहे याची माहिती तुम्हाला याच्या साहाय्याने घेता येणार आहे. तर सर्वप्रथम बघा, तुम्ही या ठिकाणी 7ही खंडांची रचना आपल्याला दाखवली गेलेली आहे. या फिगरमध्ये किती टक्के भाग हा त्या ठिकाणच्या भूमीने व्यापलेला आहे, प्रत्येक खंड किती टक्के भूमीचा भाग त्याच्या वाट्याला आलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात अगोदर सर्वप्रथम इथं आफ्रिका खंड दाखवलेला आहे. आफ्रिका खंडाने भूमीचा भाग, संपूर्ण पृथ्वीपृष्ठाच्या जो काही भूमीचा भाग आफ्रिका खंडाच्या वाट्याला आलेला आहे तो किती आहे, या ठिकाणी 1 नंबरवर आफ्रिका खंड आहे.
20.40% भाग ह्या आफ्रिका खंडाने व्यापलेला आहे। इथं आफ्रिका खंडाचा भाग दाखवलेला आहे आपला, तर तो किती आहे 20.40, म्हणजेच साधारणतः 21% भाग, भूमीचा भाग हा आफ्रिका खंडाने व्यापलेला आहे असं आपल्या लक्षात येतं। त्यानंतर 2 नंबरला अंटार्क्टिका खंड दाखवलेला आहे। अंटार्क्टिका खंडाची जी काही भूमीची टक्केवारी आहे ती किती आहे तर 9.20%, म्हणजेच साधारणतः 10% इतका भूमीचा भाग हा अंटार्क्टिका खंडाने व्यापलेला आहे। त्यानंतर आपला आशिया आहे। 1 नंबर आफ्रिका, 2 नंबर अंटार्क्टिका, 3 नंबर आशिया। आशिया हा भूमीचा भाग व्यापणारा सर्वात मोठा खंड आहे। त्याची टक्केवारी किती आहे साधारण 29.20%। 29.20% आशिया खंडाने भूमीचा भाग व्यापलेला आहे आणि हा सर्व खंडांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त असलेला भाग आहे। त्या खालोखाल आता उत्तर अमेरिका आहे, तर उत्तर अमेरिकेचा भूमीचा भाग किती आहे 16.50% इतका भूमीचा भाग उत्तर अमेरिका खंडाने व्यापलेला आहे। त्यानंतर दक्षिण अमेरिका आहे। हे बघा या ठिकाणी दक्षिण अमेरिका खंड 12% भाग हा दक्षिण अमेरिका खंडाने व्यापलेला आहे भूमीचा भाग। त्यानंतर युरोप आहे। दक्षिण अमेरिकेनंतर युरोप आहे। युरोपने किती भूमीचा भाग व्यापला आहे तर 6.80%। 6.80% भाग हा युरोप खंडाने व्यापलेला आहे। त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंड येतो। हे बघा या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंडाने किती भाग व्यापलेला आहे तर 5.90% इतका भाग हा ऑस्ट्रेलिया खंडाने, तुम्हाला आकृतीमध्ये दिसून येत असेल इथं या ठिकाणी अशा पद्धतीनं पर्सेंटेज डिवाइड केलेला आहे की भूमीचा भाग प्रत्येक खंडाच्या किती वाट्याला आलेला आहे। यामध्ये आपण पाहिलं तर सर्वात जास्त आशिया खंडाने भूमीचा भाग व्यापलेला आहे। इथं बघा 3 क्रमांकावर आशिया खंड 29.20% इतका भाग सर्वात जास्त आशिया खंडाने व्यापलेला आहे। म्हणजे आशिया खंडाच्या वाटेला भूमीचं क्षेत्र हे सर्वात जास्त आलेलं आहे असं आपण म्हणूया। आणि ऑस्ट्रेलिया खंड हा सर्वात या ठिकाणी छोटा आहे। ऑस्ट्रेलिया खंड हे बघा इथं, तर ऑस्ट्रेलिया खंडाची किती आहे 5.90%, म्हणजे साधारणतः 6% भाग हा ऑस्ट्रेलिया खंडाने व्यापलेला आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला खंडांच्या माध्यमातून आपण किती टक्के भाग प्रत्येक खंडाच्या वाटेला आलेला आहे हे लक्षात घेतलं। मग आता त्याचबरोबर त्या भूमीवरती राहणारे लोकांची संख्या, लोकांचं जे वितरण आहे, लोकसंख्येची जी घनता आहे ती किती आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी दुसरा आपण डायग्रामच्या साहाय्याने आपण समजून घेऊया। बघा या ठिकाणी तिथं दिसतंय फिगरमध्ये आफ्रिका खंड। आफ्रिका खंडाच्या वरती लोकसंख्येचं प्रमाण किती आहे तर 16.96। 16.96% लोकसंख्या या आफ्रिका खंडावरती राहते। या ठिकाणी आफ्रिका खंड इथे दिसतोय। फिगरच्या माध्यमातून तुम्हाला ती रचना लक्षात येत असेल की किती भाग कोणत्या खंडाने व्यापलेला आहे, म्हणजे वितरण, लोकसंख्येचं वितरण कशा पद्धतीचं आपण भूमीचा भाग पाहिला। आता इथं आपण काय पाहतोय तर लोकसंख्या वितरणाची टक्केवारी, म्हणजे लोकसंख्या प्रत्येक खंडावरती किती टक्के लोकसंख्या वसलेली आहे हे आपण या फिगरच्या माध्यमातून लक्षात घेणार। आता आफ्रिकानंतर आशिया खंड आहे। आशिया खंडाची जी काही लोकसंख्या आहे ती सर्वात जास्त, आशिया खंडाचा भूमीचा भाग पण सर्वात जास्त आहे आणि म्हणून आशिया खंडाची लोकसंख्या सुद्धा सर्वात इथं जास्त आहे। ती किती आहे 59.65, म्हणजे साधारणतः 60% इतकी लोकसंख्या
एकट्या आशिया खंडामध्ये वसलेली आहे. हे क्षेत्रसुद्धा तुम्हाला डायग्रामच्या साहाय्याने दिसतं, लगेच लक्षात येते पटकन की किती टक्के भाग, म्हणजे हा आशियाचा भाग सर्वात मोठा आहे. या डायग्रामच्या साहाय्याने आपल्याला ही आकडेवारी जरी आपण पाहिली नाही तरीसुद्धा आपल्याला लक्षात येतं की कोणत्या खंडाचा किती टक्के भाग हा कमी कोण आहे आणि जास्त कोण आहे हे आपल्याला सहज लक्षात येतं. म्हणूनच हे अशा पद्धतीनं डायग्राम हे आपल्याला मदत करत असतात की सहज आकडेवारी पाहिली नाही, काही लक्षात नाही घेतलं तरीसुद्धा आपण सहज लक्षात घेऊ शकतो की कोणता भाग किती क्षेत्र व्यापतो हे आपल्याला लगेच आकृती पाहिल्यानंतर लक्षात येतं. त्यानंतर बघा उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी 9.69% भाग 69% लोकसंख्या त्या ठिकाणच्या भूमिपृष्ठावरती आहे. त्यानंतर दक्षिण अमेरिका आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये 8.40% लोक राहतात. म्हणजे लोकांची जी संख्या आहे, लोकसंख्येचं वितरण जे काही आहे तिथं त्या दक्षिण अमेरिकेच्या वाट्याला 8.40% लोकसंख्येचं वितरण त्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्यानंतर युरोप आहे. हे बघा इथं युरोपचं किती छोटं क्षेत्र दिसतं. इथं हे क्षेत्र जरी आपण पाहिलं तर सहज आपल्याला लक्षात येतं. 4.75 इतकं टक्केवारीमध्ये आपल्याला त्या ठिकाणची लोकसंख्येचं वितरण दिसून येतं. त्यानंतर त्या खालोखाल म्हणजे ऑस्ट्रेलिया बघा 0.55. हा एकदम छोटा, किती भाग या ठिकाणी कव्हर केला आहे, एकदम लहान. म्हणजे ऑस्ट्रेलिया हा खंड लहानच आहे. जिथं भूमीचा भागच जर लहान असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्येचं अर्थातच त्या ठिकाणची लोकसंख्येचं वितरण हे घनतेचं प्रमाण कसं असणार आहे, कमीच असणार आहे. म्हणजे इतरांच्या तुलनेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कमी आहे. याहीपेक्षा आता आणखीन एक आपला खंड उरलेला आहे, अंटार्क्टिका खंड. ऑस्ट्रेलियानंतर कोणता, अंटार्क्टिका खंड आहे. आणि त्या अंटार्क्टिका खंडाचं तर इथं आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये जर तुम्ही तो डायग्राम पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तिथं त्याचा उल्लेखच केलेला नाही आहे. मी इथं या ठिकाणी नमूद केलं आहे परंतु आपल्या पुस्तकामध्ये नाही. का दिलेलं नाही आहे, कारण की अंटार्क्टिका खंड हा पूर्णतः बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे तिथं लोकसंख्या राहत नाही. म्हणजे लोकांचे तिथं वास्तव्यच नाही, म्हणून 0% लोकसंख्या तिथे राहते. म्हणजे इकडं तुम्हाला डायग्राममध्ये त्या 7 खंडांची नावं दिसत आहेत, 7 खंडचा उल्लेख दिसेल आणि इकडे मात्र तुम्हाला 6 खंड दाखवलेत. कारण की अंटार्क्टिका खंडावरती अतिशय थंड हवामानाचा प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या ही नाहीच, 0% आहे, म्हणून त्याचा उल्लेख तिथं केलेला नाही. तर अशा पद्धतीनं लक्षात आलं डायग्रामच्या साहाय्याने. लोकसंख्येचं वितरण पाहत असताना आपल्याला अगोदर भूमिखंडाचं जे काही वितरण आहे ते कशा पद्धतीचं आहे. 7 खंडामध्ये आपली भूपृथ्वी विभागली गेलेली आहे. फार वर्षापूर्वीचा आपण जर पाहिलं तर प्राकृतिक भूगोलामध्ये त्याचा आपण अभ्यास केलेला आहे की पृथ्वी पृष्ठ हे संपूर्ण एकच खंड होता. त्याच्या सभोवताली म्हणजे बघा असा सर्कल, भूमिखंडाचा एकच भाग पूर्णतः एकसंध असा होता, एकसंध असा जोडलेला होता आणि त्याच्या सभोवताली एक पाण्याचा भाग होता. आणि मग कालांतराने यामध्ये काही भूअंतर्गत हालचाली झाल्यामुळे ह्या ज्या काही एक भूमीचा खंड होता त्याचं 7 वेगवेगळ्या खंडामध्ये विभाजन झालेलं आहे. आणि मग त्याला आपण अशी 7 नावं दिलेली आहेत. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका अशा 7 खंडामध्ये भूमी विभागली गेलेली आहे. त्यामुळं आपल्याला किती टक्के भूमीचा भाग आहे प्रत्येक खंडाचा त्याची टक्केवारी समजून घेणं अगोदर आवश्यक आहे. म्हणून या डायग्रामच्या साहाय्याने आपण भूमीची टक्केवारी समजून घेतली. आलं लक्षामध्ये. या ठिकाणी कोणत्या खंडाच्या वाटेला किती भूमी आली हे आपण या डायग्रामच्या साहाय्याने समजून घेतलं. आणि त्या भूमीच्या खंडावरती, प्रत्येक खंडावरती किती टक्के लोकसंख्येचं वितरण झालेलं आहे हे आपण या डायग्रामच्या साहाय्याने समजून घेतलं. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीनं बघा म्हणजे आफ्रिका खंड 21%, अंटार्क्टिका 9%, आशिया जो आहे 29.20 म्हणजेच 30% साधारणतः,
आणि उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचा जर विचार आपण केला तर त्या ठिकाणी दोन्ही मिळून त्या भूमीचा 28% इतका भाग भूमीने व्यापलेला आहे. युरोप हा 6.80% म्हणजेच 7% आणि ऑस्ट्रेलिया 5.90 म्हणजेच 6% इतका भूमीचा भाग या ठिकाणी प्रत्येक खंडाच्या वाटेला आलेला आहे. हे आपल्याला जाणून घेण्यासाठी या डायग्रामची मदत झाली. ओके, त्यानंतर ह्या डायग्रामच्या सहाय्याने आपण लोकसंख्येचं वितरण पाहिलं. मग आता लोकसंख्येची घनता अभ्यासत असताना आपल्याला फक्त या डायग्रामच्या सहाय्यानेच आपल्याला लोकसंख्येचं वितरण अभ्यासता येतं असं नाही, तर लोकसंख्येची घनता काढण्याचं एक वेगळं सूत्र आहे. ते काय आहे बघा, या ठिकाणी सूत्र लिहिलेलं आहे. लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये. विशिष्ट प्रदेशातली लोकसंख्या, एकूण लोकसंख्या आणि त्या प्रदेशाला त्या एकूण लोकसंख्येला त्या ठिकाणच्या क्षेत्रफळाने भाग दिला की आपल्याला लोकसंख्येची घनता लक्षात येते की त्या ठिकाणी किती लोकसंख्येची घनता आहे. आज जर आपण बघितलं तर जगाची लोकसंख्या किती आहे, साधारणतः 2019च्या माहितीनुसार आपण जर पाहिलं तर सुमारे 7.7 अब्ज इतकी लोकसंख्या पृथ्वीपृष्ठावरती अस्तित्वात आहे. आणि आज आपण जर बघितलं तर आपला भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि चायना हा 1 नंबरवरती आहे. असं म्हटलं जातं आहे की चायनाला आपण साधारणतः 2040पर्यंत मागे टाकू, म्हणजे इतक्या झपाट्यानं आपली लोकसंख्या वाढत आहे. 2040 काय, त्या मला तर वाटतं याहीपेक्षा अगोदर आपली लोकसंख्या चायनाच्या पुढे जाईल की काय, इतक्या झपाट्याने आपल्या लोकसंख्येचं वृद्धी त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसते. मग आलं का लक्षामध्ये? अशा पद्धतीनं आज आपण काय काय अभ्यासलं? लोकसंख्या भाग 1 या लेसनमध्ये आपण लोकसंख्येचं वितरण अभ्यासत असताना डायग्रामच्या साहाय्याने भूमिखंडाचा भाग प्रत्येक खंडाला किती त्याच्या वाटेला आलेला आहे आणि त्या भूमिखंडावरती किती टक्के लोक वास्तव्य करतात याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये पहिल्या चॅप्टरच्या सुरुवातीला आपल्याला लोकसंख्येचं वितरण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा लोकसंख्या वितरण हा सब टॉपिक आपण आज पाहिला. मग त्याच सब टॉपिकशी रिलेटेड काय काय गोष्टी अभ्यासणं गरजेचं असतं, तर लिंग गुणोत्तर आहे, शिक्षण आहे, व्यवसाय आहे लोकांचा त्या प्रदेशामध्ये राहणारा, त्यानंतर आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे, गरीब लोकसंख्या किती आहे, श्रीमंत किती आहे, मध्यमवर्गीय किती आहेत, ह्याचा आढावा घेणं गरजेचं असतं. वयोरचना अभ्यासली पाहिजे त्या ठिकाणची, म्हणजे बालक किती आहेत, वृद्ध किती आहेत, तरुण किती गट आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास लोकसंख्येमध्ये पॉप्युलेशनमध्ये येतो. आणि याचा आढावा जेव्हा घेतो तेव्हा लोकसंख्येचा अभ्यास हा आपला कंप्लीट होतो. म्हणून याच पद्धतीनं आणखी काही घटक आपल्याला लोकसंख्येचे पाहावे लागतात. त्या 2 चॅप्टरमध्ये आपण ते कव्हर करणार. लोकसंख्या भाग 1 हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये आज आपण लोकसंख्येचे वितरण, भूमीचं वितरण आणि लोकसंख्येचं वितरण खंडानुसार कसं आहे याची तुलना आज आपण पाहिली. निश्चितच तुमच्या ती लक्षात आली असेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्येचं वितरणावर परिणाम, लोकसंख्येच्या घनतेच्या वितरणावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत त्याचा सविस्तर आढावा घेऊया. आणि आजच्यासाठी हा भाग तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करते. आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजच्यासाठी इथंच थांबू. थँक्यू.